या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र रेवतकरजी, जोशीजी, ज्यांनी या ठिकाणी संचालन केलं असे आमचे राष्ट्रीय समन्वयक पुरुषोत्तमरावजी डांगोरे, या ठिकाणी या गावचे उपसरपंच उपस्थित, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष कारंजाहून आलेले रवींद्रजी भक्ते महाराज, उपस्थित आमच्या महाराष्ट्राच्या महिला महासचिव सुनीताताई काळे, या ठिकाणचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष गौरखेडे महाराज, या काटोल तालुक्याचे अध्यक्ष आमचे बंडू तबाने, विदर्भाचे आमचे संघटक रामदासजी लोखंडे, बाराई महाराज, सर्वांचेच नाव घेता येईल, वेळ कमी आहे. उपस्थित सर्व कलाकार बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने हा जो जन्मदिवसाचा कार्यक्रम होता तो मागच्याच महिन्यामध्ये होता, परंतु नरेंद्र ढवळाव साहेबांचा असा आग्रह होता की साहेब जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत हा जन्मदिवस होणार नाही. मागच्या वेळेस मला वेळ नसल्यामुळे मी या कार्यक्रमात आलो नाही, तारीख मी दिली नाही, पण त्यांना सांगितलं जन्मदिवस तुम्ही आठवण टाका, ते नाही म्हणाले. मग परत त्यांनी मला पुरुषोत्तम डांगोरे साहेबांनी फोन केला, म्हणे नाही तुम्हाला यावेळेस यावं लागतं म्हणे. त्यांचा आग्रह, त्यांचं प्रेम, त्यांची भक्ती, त्यांचा भाव मी जेव्हा बघितला, मी म्हटलं 5 तारखेला काही हो, परंतु ढवळाव साहेबाकडे आपल्याला जावं लागते. आणि म्हणून मी या ठिकाणी समाज जीवनात जेव्हा आपण काम करतो, असे प्रेमाचे हवाभावाचे व्यक्ती फार कमी मिळते. मी नेहमी म्हणतो, बोलू नका बरं काकू, थांबा दोन. मी नेहमी म्हणतो की कलावंताला कुठल्याही प्रकारची जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, कलावंत एकच जात आहे. ज्या श्रद्धास्थाना ठिकाणी आपण हा जन्मदिवस साजरा करतो, त्या महापुरुषांच्या विचाराने हा जग नाही, हा देश नाही, तर जगात ज्या माणसाची ख्याती आहे त्या माणसाच्या श्रद्धाच ठिकाणी आपण हा ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. मला फार आनंद झाला की जेव्हा आपण समाज जीवनामध्ये काम करतो, एखाद्या विचारामध्ये काम करतो आणि एखाद्या विचारामध्ये जेव्हा काम करतो, त्या विचारामध्ये काम करणारे लोक हे वेगवेगळ्या धर्माचे असतात, वेगवेगळ्या पंथाचे असतात, वेगवेगळे भाषिक असतात, वेगवेगळ्या राज्यातून आलेले असतात, वेगवेगळ्या गावातून आलेले असतात. त्यांची संस्कृती ही वेगळी असते, त्यांची भाषा वेगळी असते, पण जेव्हा सर्व गावातून, सर्व राज्यातून, सर्व भाषेतून, सर्व गावातून जेव्हा एका विचारात लोक काम करतात आणि तो विचार मोठा होतो, त्या विचाराला कोणीच रोखू शकत नाही असा माझा विश्वास आहे. आज लोककला सेवा मंडळमध्ये या देशामध्ये 9 लाख लोक आहेत, असणारे 9 लाख लोक आहेत, आणि 9 लाख लोकांना सांभाळणं, त्यांना बांधणे, एका विचारामध्ये त्यांना रोखून ठेवणे एवढी साधी गोष्ट नाही. याचा अर्थ असा आहे की हा विचार सर्वांना पटण्याजोगा विचार आहे, सारे लोक या विचारामध्ये काम करते. मी नेहमी माझ्या सर्व लोककला सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी सांगतो की ज्या महापुरुषांनी या देशामध्ये काम केलं, जगामध्ये काम केलं, मी नेहमी म्हणतो की विश्वास असा झाला भूमिका पार उजळे, जगणे तुझ्यामुळे या जनजीवनात आले, चैतन्य पेरले तू वसाद महाराजांनी, आणि मल्हार छेदाला तो होती जिथे विराने. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर या समाजामध्ये जर काम केलं नसतं, ज्यावेळेस या लोकांनी काम केलं त्यावेळेस या देशाचं वातावरण फार विचित्र होतं. सामाजिक विषमता होती, जाती जातीमध्ये मतभेद होते, आणि अशा काळामध्ये या महापुरुषांनी काम केलं. मी नेहमी म्हणतो की एखाद्या माणसाचा वारस होण्यापेक्षा त्याच्या विचाराचे वारस आपण झाला पाहिजे, आणि तो विचार खऱ्या अर्थाने पुढे नेला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो की जगणे
हे माणसाचं ध्येय नाही. जगणं पशु पक्षीही जगतात, तर जगण्या पलीकडे जे आहे ते खरं जीवन आहे. आणि ते जीवन जर तुम्हाला समजायचं असेल तर खऱ्या अर्थाने एखाद्या चांगल्या भाविक विचारामध्ये आपल्याला काम करावं लागेल. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा नेहमी फरक सांगतो. वेळ कमी आहे पण मी सांगतो, मी बोलतो या विषयावर. कारण अजून या समाजामध्ये चांगलं वातावरण जर तुम्हाला निर्माण करायचं असेल, येणारी नवीन पिढी जर तुम्हाला घडवायची असेल तर पिढी ही विचारातच घडवावं लागेल. अंधश्रद्धा म्हणजे काय, तर ज्या काल्पनिकतेवर विश्वास ठेवून ज्याला आपण परमेश्वर मनाला लावतो ती अंधश्रद्धा. आणि श्रद्धा म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे वास्तविक धर्म. जे आपल्याला दिसते ते सत्य आहे, ते दिसत नाही ते असत्य आहे. आणि म्हणून श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा फरक आहे. मंदिरामध्ये जाणारे लोक हे 90% लोक भीतीने जाते आणि 10% लोक आस्थेने जाते. मला असं वाटतंय की 100% लोक हे आस्थेने मंदिरात गेले पाहिजे, भीतीने नाही. जोपर्यंत तुमच्या आमच्यामध्ये जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत आपण समाज घडवू शकणार नाही. कला हा वास्तविक धर्म आहे. कला माणसाला प्रेरणा, श्रद्धा, दया, प्रेम, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, मैत्री, माणसाला कसं वागावं, मनुष्याने शिक्षित व्हावे, सर्वांवर प्रेम करावे, सर्वांवर समानतेची वागणूक द्यावी,